सुप्रभात साईराम, कसे आहात सगळे? बरे आहात ना? नमस्कार, मी आहे आतिश पाटील आणि आत्ता मी 5व्या दिवसाचा प्रवास सुरू करतोय। सकाळीचे 5 वाजलेले आहेत आणि सकाळी 5 वाजता उरण ते शिर्डी साईबाबांच्या मानाच्या पहिल्या पालखीचं प्रस्थान होतोय। पालखीचा मान हा भेंडकल गावाचा असेल, पण भेंडकल गावाचा पालखीचा मान असताना आजच्या संपूर्ण दिवसभराच्या ब्लॉगमध्ये उरणच्या साईबाबांच्या पालखी समवेत आपल्याला मुंबईच्या ज्या पालख्या येतात त्यांचं देखील दर्शन होणार आहे। तेव्हा आज एक चांगला योग असणार आहे। कसारा घाटाचा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि या कसाराच्या घाटामध्ये आपल्याला मुंबईच्या पालख्या साईनामाचा जयघोष करत सकाळच्या अंधारी रात्री, म्हणजे अंधारी रात्रीच म्हणता येईल कारण भरपूर असा काळोख आहे, या काळोखामधून मानाच्या पालखीचं निशाण प्रस्थान करते। ओम साईराम। बाबांची पालखी प्रस्थान केली आहे आणि हा बाबांच्या पालखीला खंडा लावण्याचा मान जो आहे तो भेंडकल गावाच्या साईभक्तांचा असणार आहे। तर भेंडकल गावाचे साईभक्त या पालखीसोबत आपण पाहू शकतो। थकलेल्या हातान भरवीन तुला देवा, कमी कशाचीच पडू देणार नाही देवा, कमी कशाचीच पडू देणार नाही देवा। थकली ही काया जरी ही माझी, थकली ही काया जरी, आता जमणार तूच येर माझ्या घरी। ओम साई श्री साई जय जय साई। साईराम, आपण मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्याला आता मुंबईच्या पालख्या या ठिकाणी भेटायला लागलेल्या आहेत। ही पालखी देखील आपल्या आता उरण ते शिर्डी याच एकाच रांगेमध्ये चालणाऱ्या असंख्य पालख्या भेटतील। त्यापैकी पहिली पालखी ही कसारा मार्गावर आपल्याला भेटते। थोड्याच वेळानंतर कसारा घाट आपल्याला या ठिकाणी मिळेल
तत्पूर्वी साई सेवा मंडळ वसई पूर्ववाड तिथून निघालेली आहे आणि 17 तारखेला निघालेली आहे. आणि या पालखीला म्हणजे ज्याचं नवस फेडलं जातं बाबांच्या कृपेने आणि याच्यात बरेच काही शिकायला मिळतं आम्हाला. आणि या पालखीचे अध्यक्ष आहे ना जयसिंग रावराणे आहेत आणि बरेच काय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला शिकायला मिळालं. आणि याच्यामध्ये काही लोकांना ज्ञान मिळतो, जे भोळे भटके रस्त्यावर जातात त्यांना इकडनं शिक्षा वगैरे मिळते की व्यवस्थित कसं. यावर्षी पालखीमध्ये किती लोक आहेत? यावर्षी पालखीमध्ये जवळजवळ 350च्या आसपास आहेत. कारण पहिले ही पालखी फार मोठी होती, त्याच्यानंतर 1-2-3 पालखी असे वेगळे झालेले आहेत. आणि काही लोकांना मौज मजा पाहिजे म्हणून ते सगळे इकडे तिकडे भटकतात. त्यामुळे बाबांकडनं लोकांना शिकायला भरपूर काही आहे. त्यामुळे अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे सखा पांडुरंग. पाठीमागे असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतून सूर्यदेवता डोकं वर करते आणि अबीर आणि गुलालाची उधळण करीत संपूर्ण सृष्टीला प्रकाशमय करत आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या आणि चालत असणाऱ्या पदयात्रींना मंगलमय पहाटेच्या मंगलमय शुभेच्छा. बोला ओम साईराम. ओम साईराम. बरं, आपण बघू शकतो या ज्या वसई किंवा मुंबईमधून ज्या पालख्या येतात त्या पालख्यांमध्ये महिलांची संख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. तर अशी एक पालखी आता कसारा घाट चढणार आहे, तर त्यांना आपण शुभेच्छा. कसारा घाट चढताना इथं प्रत्येक पालखी या रस्त्याला श्रीफळ फोडते. त्या पद्धतीनं साईबाबांचा, माझ्या माऊलीचा, माझ्या एकविरा मातेचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हा श्रीफळ या ठिकाणी फोडला जाईल. ही जी पालखी आपण बघतोय रानगाव वसई विरार या भागातून आलेली आहे, तर त्यांना कसारा घाट चढण्यापूर्वी मनापासून शुभेच्छा. ओम साईराम. तुम्हा सगळ्यांना कसारा घाट चढण्याच्या शुभेच्छा. श्री साई सेवा मंडळाच्या कसारा घाटाचा प्रवास सुरू होतोय. सन्माननीय अध्यक्ष संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून हा श्रीगणेशा केला जाईल. कसारा घाटाच्या सुंदर अशा प्रवासाला सुरुवात. सर्वांना साईमय भक्तिमय शुभेच्छा. नऊ दिवसाच्या संपूर्ण प्रवासामध्ये कसारा घाट हा साई भक्तांसाठी एक खास असतो, एक सुंदर प्रवास असतो, एक चांगला अनुभव असतो. आणि तो अनुभव या कसारा घाटाच्या माध्यमातून सर्व पदयात्री घेतात. बोला साईनाथ महाराज की. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, टिवलेसे लाविले रोपटे त्याचा वेणू गेला गगनावरी. महाराष्ट्राला लाभलेली शेकडो वर्षाची एक आध्यात्मिक परंपरा आणि या आध्यात्मिक परंपरेला जोपासत आपल्या भेंडकल गावामध्ये 100हून अधिक वर्षाची एक विठ्ठलाची वारी परंपरा, सप्त्याची परंपरा जोपासली जाते. आज जी पालखी आहे ती पालखी आपण बघतो भेंडकल गावाचा पालखी घेण्याचा मान असणार आहे. आणि भेंडकल गावाचे साई भक्त कसारा घाट चढताना आणि चढवताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर एक आध्यात्मिक परंपरा संस्कृती जोपासणारं भेंडकल गाव आणि या भेंडकल गावाची मानाचा आणि या सन्मानाचा आजचा दिवस.
नमस्कार मित्रांनो, आता आपण घाटनदेवी या ठिकाणी पोहोचलोय आणि घाटनदेवी म्हटलं तर इथं येणाऱ्या सगळ्या बाबांच्या जेवढ्या पालख्या असतात त्या घाटनदेवीचं दर्शन करून पुढे जात असतात. तर आपण देखील आता या ठिकाणी देवीचं दर्शन करू आणि इथे किती पालख्या उपस्थित आहेत ते आपण बघणार आहोत. हे आहे घाटनदेवीचं मंदिर. साईराम, आपण आता घाटनदेवीच्या मंदिरामध्ये आहोत. इथं दर्शन करणारे बसंख्य साई भक्त आपल्याला पाहायला मिळतील. ते दर्शन या ठिकाणी करतील. पण तुम्हाला मी एक गोष्ट मजेशीर दाखवतो. या घाटनदेवीच्या मंदिरासमोर आपल्याला आणखी एक पालखी घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी आलेली आहे. इथे थोडीशी विश्रांती करतील आणि मग त्यांचा पुढील प्रस्थान असणार आहे. आपण बघू शकतो उरणच्या साईबाबाची मानाची पालखी घाटनदेवीमध्ये आलेली आहे. उरणची मानाची पालखी घाटनदेवी मंदिर परिसरामध्ये आले. मंदिरामध्ये पालखीचं दर्शन झालं आहे आणि आता पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पालखी जाणार आहे. घाटनदेवी या ठिकाणी मानाची पालखी आता विश्रांतीसाठी थांबणार आहे. मंदिरामध्ये देवीचं दर्शन केल्यानंतर पदयात्री आणि आपली पालखी विश्रांतीच्या ठिकाणी थांबणार आहे. ओम साई श्री साई जय जय साई. जय जय साई. ओम साई श्री साई जय जय साई. ओम साई श्री साई जय जय साई. ओम साई श्री साई. नमस्कार साई भक्त हो. आज बाबांच्या पालखीला प्रस्थान करण्याचा मान भेंडकल गावाच्या साईभक्तांचा होता. दरवर्षी हाच दिवस त्यांचा असतो कसारा घाट चढण्याचा. अगदी कमी वेळेमध्ये त्यांनी कसारा घाट चढलेला आहे. खूप वर्ष भेंडकल गावासाठी हाच दिवस पालखी प्रस्थान करण्याचा असतो. तर आपल्यासोबत भेंडकल गावाचे साईभक्त आहेत. एकूण कसा अनुभव राहिलाय कसारा घाट चढवण्याचा इतक्या वर्षाचा? ओम साईराम. श्री साई सेवा मंडळ उरण विभाग या मंडळाचा हा 23वा वर्ष. या 23व्या वर्षामध्ये अशी अनेक वर्षे आज बघितले तर घाट चढण्याचा मान हा साई सेवक मंडळ भेंडकल या पदयात्रींकडे असतो. घाट चढण्याचा अनुभव हा वेगळाच आहे. वेगळा म्हणजे कमीत कमी 30 मिनिटं 35 मिनिट जास्तीत जास्त 45 मिनिटांमध्ये हा घाट
अगदी एकदम उत्साहात नाचत गाजत असा चढला जातो आणि पालखी ही घाटनदेवीला इथे आणली जाते दुपारच्या विश्रांतीसाठी. बरं, मगाशी पण आपण बघितलंय की ज्यावेळेस घाट चढण्या अगोदर मंडळाच्या अध्यक्षाने नारळ फोडून पालखी प्रस्थान केली तेव्हापासून सगळे साईभक्त डीजे सोबत आणि पालखी सोबत नाचगाणच करत होते. तर तसा एक अनुभव यावर्षी देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घेतला. आपण यासाठीच व्हिडिओ तयार करत आहोत की दिंडीमध्ये चालू ज्या घडामोडी असतात, साई भक्तांच्या भावना असतात, काय काय घटना घडतात, काय काय गोष्टी घडतात. एक अनुभव म्हणजे असा की आज आमच्या भेंडकल गावात श्री क्षेत्र पंढरपूर हा प्रति पंढरपूर समजला जाणारा हा विठ्ठलाचा एक उरण तालुक्यातील प्रसिद्ध असा मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गेले अनेक वर्ष 150 वर्षांची परंपरा ही जपली जाते. 7 दिवसाचा सप्ताह मोठ्या उत्साहात आणि आनंदात जपला जातो. तर त्या याच्याने आम्हाला कधी अशी पंढरपूरची वारी करण्याचा संधी मिळत नाही. त्या उद्देशाने आज साई म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे साई हीच वारी आम्ही समजून इथे आज उरणच्या दिंडीमध्ये, उरण ते शिर्डी या दिंडीमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष पदयात्रा हे पंढरपूरची वारी समजून करतो आणि आम्ही सर्व साई भक्तांना याच्यामध्ये सामील करण्यात आणि आनंद उत्साह देण्यात एक प्रोत्साहन देतो. ओम साईराम. ओम साईराम. तर मंडळी, असा एकंदर प्रभास भेंडकल गावाच्या विठ्ठलाच्या मंदिरापासून ते साईबाबांच्या मानाच्या पालखीपर्यंतचा भेंडकलच्या साई भक्तांचा आहे. असे खूप सारे अनुभव आपण दररोज ऐकत ही वारी पुढे घेऊन चाललेलो आहोत. असाच अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देखील आला असेल तर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक त्या नवीन विषयासोबत आपण नव्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तर उद्याचा विषय जो असणार आहे तो थोडासा साई भक्त यांच्याशी निगडीत असणार आहे आणि साईबाबा देव आहेत की नाही याच्याशी निगडीत असणार आहे. तेव्हा उद्याचा देखील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जरूर वेळेवर माझ्या चॅनलवर लवकरात लवकर भेट द्या. खूप खूप धन्यवाद. ओम साईराम.